श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्राचं महात्म्य सांगणारं गुरुचरित्र पारायण. आजचा अध्याय 7वा. मराठी भावार्थ. मित्रासह हा इक्ष्वाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी रूप मायावी शक्तीने धारण केले व राजाचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला. पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमांस शिजवून भोजनास वाढले. हे वशिष्ठ मुनींच्या लक्षात आले. त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्ष ब्रह्मराक्षस होशील असा शाप दिला. राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्याचे निवारण केले. तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले. वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो ब्रह्मराक्षस झाला. पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले. राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता. एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला. तेव्हा त्याच्या पत्नीने कळकळीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला म्हणजे ब्रह्मराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले. म्हणून त्या पतिव्रतेने राजाला शाप दिला. तू जेव्हा 12 वर्षाने शापमुक्त होशील तेव्हा तुला मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही. तसे करशील तर तू मरण पावशील, असे म्हणून तिने पतीच्या अस्थींसह स्वतःला जाळून घेतले. कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला. आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्र्यांच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्ये केली, दाने दिली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो एकदा मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करीत बसला असता गौतम ऋषींची भेट झाली. त्यांनी राजाची विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनास जाण्यास सांगितले. राजाने याची कोणास प्रचिती आली आहे का असे ऋषींना विचारले. तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली. एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असता तिथे त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली. ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती. ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते. तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले. तेव्हा गौतमांनी अशा पापिणी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले. त्यावेळी शिवदूताने तिची पूर्वजन्मीची कथा सांगितली. ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती. तिचे नाव सौदामिनी होते. ती फार सौंदर्यवान होती. ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला. दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला. पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला. तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला. मग ती उघडपणे दुराचार करू लागली. पुढे तिने एका वाण्याशी विवाह केला. ती नेहमी मद्यपान सेवन करीत असे. एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले. वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्याबरोबर नवऱ्यास खाऊ घातले. संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली. तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली. झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शीर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकली व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागली. पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली. पुढे तिचे आईवडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरूने तिच्या हातावर काही बिल्वपत्रे ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवासही घडला. अजाणतेपणे तिच्याकडून हे पुण्यकर्म घडले, म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णास जायचे ठरविले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. येथे मराठी भावार्थ समाप्त.
श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धांसी, गोकर्णीचा महिमा आम्हासी विस्तार करावा कृपेसी. पूर्वी कवनावर झाला समस्त तीर्थे सोडून श्रीपाद गेले किंकारणे. पूर्वी आराधना केली कवनी, पुराण कथा सांग मज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्त ऐकावे. पूर्वयोगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्रसह राजा परियेसी. प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्मरत देखा. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारध्येसी. प्रवेश जाहला अरण्यासी, वांस सिंह शार्दुलाचा. निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत. भेटला तेथे दैत्य अद्भुत, ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयासी, सरजाळ वर्षे कोपेसी. मूर्छना येऊनी धरणीसी, पडिला दैत्ये तये वेळी. दैत्यवधिता तये वेळी, होता त्याचा बंधू जवळी. आक्रंद तसे प्रबळी, बंधू शोके करुनिया. प्राण जिता निशाचरू, बंधूसी मनतसे येरू. तू जरी होशील सहोदरू, सूड माझा घ्यावा त्वरित. ऐसे बोलूनी बंधूसी, दैत्य पाव पंचत्वासी. अनेक माया तयापासी, नर रूप धरिले तयावेळी. रूप धरुणी मानवाचे, सौम्यवाणी बोले वाचे. सेवकत्व धरिले राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया. समस्त मृग मारोनी, दुष्ट जीव छेदोनी. राजा आला परतोनी, आपुले नगरा परियेसा. ऐसे क्रमिता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी. आमंत्रण सांगे ऋषीशी, वसिष्ठादी मुनिवरा. ते दिनी नियमे स्वयंपाक करवी, राजा सवी विवेक. कपटी होता जो सेवक, ते स्थानी ठेविला. राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू वससी. जे जे मागतील भानवसी, सर्व आणूनी त्वाम द्यावे. अग्निकारोनी तो सेवक, नरमांसा आणूनी देख. कापट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाक घालिता ऋषीश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमांसासी. पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी, दिदला शाप तयवेळी. वशिष्ठ म्हणे रायास, नरमांस वाढिले आम्हास. त्वरित होगा ब्रह्मराक्षस, म्हणून कोपे तयावेळी. शाप देताची तयावेळी, राजा कोपला अतिप्रबळी. अपराध नसता आम्हा जवळी, वाया शापिले ती का. नेने मांस पाक कवने केला, माझा निरोप नाही झाला. वृथा अमुते शाप दिदला, आपण शापिन म्हणतसे. उदक घेऊन अंजुळी, शापावया सिद्ध झाला तये काळी. तव राजश्री येऊनी जवळी, वर्जिती जाहली पतीसी. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी त्याचे चरण धरी, तेने तरशील भवसागर. मदयंती सतीचे वचन, मानिता झाला राजा आपण. अंजुळी उदक होते जाण, पाडिले आपुले चरणावरी. शाप देता कल्मष पाणी, पडले राजयाचे चरणी. कल्मषपाद नाम म्हणून, ब्रह्मराक्षस झाला तो राव. पतिवृत्ता राजमहेसी, लागली वशिष्ठ चरणांसी. उद्धरी स्वामी बाळकासी, एवढा कोप काय कीजे. करुणावचन ऐकोनी, शांत झाला वशिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी, पुनरपी राजा होईल. शाप देऊनी, वशिष्ठ ऋषी गेला आपुले ठायासी. ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊन गेला वनांतरा. निर्मनुष्य अरण्यात, राक्षस राहिला प्रख्यात. भक्षण करी अनेक जंतू, पशु पक्षी मनुष्यादी करुण. ऐसे क्रमिता तये वनी, मार्गस्थ दंपत्य दोन्ही. ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी, देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरिले ब्राह्मणासी, व्याघ्र जैसा पशूंसी. घेऊनी गेला भक्षावयासी, विप्रस्त्री जाय समागमे. अतिशोक करी तसे ते ब्राह्मणी, जाऊनी लागे राक्षस चरणी. राखे मजला अहय वपनी, प्राणेश्वरासी सोडी पा. न बक्षी माझा पती, माझी तयावरी प्रीती. माते बक्षी गा सुखवृत्ती, वल्लभा ते सोडी पा. पतिविने राहते नारी, जन्मवृत्ता दगडापरी. पहिले माते स्वीकारी, प्राण राखे पतीचा. ऐसे नाना परी देखा, विप्र स्त्री करी महादुःखा. बोल न मानिता राक्षस ऐका, त्या ब्राह्मणा ते बक्षिले. पतीसी बक्षिले देखुनी, शाप दिदला ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐकका, माझा शाप निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी. 12 वर्षे क्रमोनिया, परी रमता तुवा स्त्रिये सवे. प्राण जाईल स्वभावे, आम्हा अनाथा बक्षिसी दुष्ट भावे. दुरात्मया तू राक्षसा, शाप देऊनी ते वेळी. पतीच्या अस्थी मिळवूनी सकळी, काष्टे घालून या प्रबळी. अग्निप्रवेश केला तिने, ऐसे असता राजा देखा क्रमिले तेथे. 12 वर्षा पुनरपी राजा होऊन ऐका आला आपुले नगरासी.
विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियेसी सांगे ते खून रतिसंगती करिता क्षण मृत्यू असे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्यज्यू प्राण म्हणतसे मदयंती मने रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला 12 वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोक दाटला अतिगहन अश्रुनिगती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविता झाला परियसी ब्रह्महत्या घडली ब्राह्मणासी विमोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित रायसी म्हणे एकमात तीर्थे आचरावे समस्त तेने पुनीत होशील ऐसा करुणी विचारू राजा निगे तीर्थ आचरू सकळ तीर्थ परी करू विधीपूर्वक करीतसे ऐसी नाना तीर्थ करीत ब्रह्महत्या सवे येत असे अघोर रूपे असे दिसत न वचे कुवने परी देखा कष्टोनी राजा बहुतापरी निर्वाण होनी मना भीतरी हिंड तपातला मिथिलापुरी चिंताक्रांत होऊनिया नगरा बाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिंतित असे मानसी वृक्षछाये बैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत जैसा सूर्य प्रकाशित गौतम ऋषेश्वर ख्यात अवचित तेथे पातला देखोनी राजा गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी अति हर्षी भक्ती भावे करुनिया आश्वासुनी तै वेळी गौतम पुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सगळी पुसता झाला वृत्तांत ऐकोनी ऋषेश्वराचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप जाहला ब्राह्मण वाचन ब्रह्महत्या घडली मज शमन न होय माझा दोष सवेची येते अघोर वेश वृत्ते आचरलो कोटीस न वचे दोष पर्येसा ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण भय सांडिगा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी गोकर्ण स्थान असे भक्तिपूर्वक तयस्थान जपवृत्त करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्यक्षेत्रे असे जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती मनकामना पावे त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड गोलकात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगतीर्थ असंख्यात जान पदोपदी असते निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारे रूपपीत कलियुगी कृष्णवर्ण जाना सप्तपाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीरेसी गोकर्ण तीर्थ उत्तमेसी ब्रह्म इत्यादी पापनासी काय आश्चर्य परियेसा ब्रह्म इत्यादी पंचमहापापे परद्वारादी षटपापे धूशील दुराचारी पापे जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने तयास्थानी पुण्य दिवशी जे अर्चिती भक्तीसी तोची जाना रुद्रवंशी रायासी मने गौतम आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी स्नान करुणी समुद्री दानधर्म करावा शिवपूजा वृत्त होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य मने गौतम रायासी व्यतिपादादी पर्वणीशी सूर्यसंक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशीसी पूजिता पुण्य अगम्य असीत पक्ष माघ मासी शिवरात्री चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी दुर्लभ असे त्रिभुवांत स्नान करुणी समस्त तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका व्यतिरिक्त होय जाना ऐसा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलीसी पूर्वी कवन कवनासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम तैवेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील ऐसे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछाये येथे दोरोणी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुख मरणे क्षणक्षणा पडे धरणे प्राणत्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी देह टाकीला धरणेसी त्याजो पाहे प्राण आपुला प्राण त्याजिता तैवेळी विमान उतरले तत्काळी शिवदूत अतुर्बळी त्रिशूळ खटवांग धरुणी हाती टंकायुधे चंद्र भाळे चंद्रासारखी कांती केवळी किरीट कुंडले मिरवे कपली चतुर्वर्ग येणे परी विमाने सूर्यासारखे तेज अतिविचित्र दिसे विराज आले चांडाळीये काज अपूर्व वर्तले तयावेळी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवन कार्यासी दूत मनती अम्मासी आलो चांडाळीसी नावया ऐसे चांडाळी पापिनीसी कैसी योग्य विमानेसी नेवोनिया श्वानासी सिंहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण
केले नाही देखिले यज्ञ. इयशी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा. कुष्ठ सर्वांग हे चिकुना कृमी निघती मुखातून. पूर्वार्जित केवी होईल गौतम मने रायासी. ऐसे पुसले दूतासी त्यांनी सांगितलं आम्हासी. आद्यंत ते चांडाळीसा. पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी. जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण. सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपईसी. उपवर जाहली पितृगृहेसी. न मिळे वर तिये सरसी चिंता करीती माता पिता. न मिळे सुंदर वर तियेसी उन्नत झाली 10 वरुषी. मिळवणी एक द्विजा ग्रहत्केसी दिदली कन्या. विवाह झालियावरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा. पंचत्व पावला तात्कालिका विधीव शेकरुनिया. एकोणी तिचे माता पिता कन्या आपुली घरी आणिता. पतीचे दुःख करी बहुता खेद करी ते नारी. अतिसुंदर पूर्व वयसी मध्ये व्यापिले प्रति दिवशी. चंचल होय मानसी परपुरुषा ते देखोनी. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करिता जाहली. प्रकट जाहले तात्काळी गोप्य नो हे पातकासी. ऐसे तिचे पातकासी प्रकट जाहले सर्वांशी. वाळीत केले तयासी माता पिता बंधू वर्गाधिका. शंका होती पाहिली तिसे निशंक झाली व्यभिचारीसी. प्रकट रूपी हरणीशी रमू लागली नगरात. तया नगरी एक वाणी रूपे होता अति लावणी. पूर्व वयी देखुनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी. ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरी 42. स्त्रियांना सती कामत्वे ब्राह्मणा सती हीन सवे. राज्य जाय द्विज क्षोभे यती नासे विषय सेवने. शूद्रा सवे अहर्णीशी रमत होती अतिहर्षी. पुत्र झाला तियसी तया शूद्रा घरी असता. वर्ता ऐसे एके दिवशी उन्मत होनी परियेसी. छेदिले वासरू आहारासी मेष मनोनी पापिनीने. छेदुनी वत्स परियेसी पाक केला विनियेसी. शीर ठेविले शिंकेसी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी. वासरू पाहतसे भुवनी धेनू दोहावया लागी. वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश. घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे. अनुतप्त होवनी तया वेळी शिव शिव मने चंद्रमोळी. अज्ञानी ऐसे पापे घडली म्हणून चिंता दुरात्मिनी. तया वत्सा शिरासी निक्षेप केला भूमीसी. पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले. जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे बक्षिले वत्सासी एका. रोदन करी समस्तान पुढे देखा पती पुढे येणे परी. ऐसे कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी. पंचत्व पावले ती नारी नेली दूती यमपुरासी. घातले तिसी नरकास भोग भोगी अतिदुःखित. पुनरपी जन्म चांडाळी जात उपजली ते नारी एका. जाहली उपजतांची आंधळी विद्रूप वर्ण जैसी काजळी. माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे. ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी. पंचत्व पावली पिता जननी दरिद्री जाहली निराशर. न मिळे तिसी वस्त्रांना दुःख करी अतिगहन. ऐसे तिचे पूर्वकर्म झाले वृद्ध अतिकष्टे. ऐसे वर्तता माघ मासी लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देखा. ऐसे महाजना समवेत चांडाळी गेली याचित. सर्व भिक्षुक बहुत तया समागमे जातसे. येणे परी गोकर्णाशी चांडाळी पातली सायासी. करवळंबुनी महाजनासी भिक्षा मागे करुणा वचने. येणे परी मार्गात चांडाळी असे याचित. ते दिनी शिवरात्री असे वृत्त कोणी न घाले भिक्षा तिसी. पूजेसी जाती सकल जन त्या ते मागतसे आक्रंदोन. एक मनती हासून उपवास आजी अन्न कैचे. हाती होती बिल्व मंजिरी ते घातली तिचे करी. हुंगोनी पाहियेरी भक्षण वस्तू नवे मने. कोपोन टाके ती अवसरी जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी. कोणी न घाली ती भिक्षा तिसी. उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवांशी. बिल्व मंजिरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी. उपवास शिवतिथी काजी. बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. त्या पुण्य करुणी इचे पाप गेले शतजन्मीचे. ईश्वरासी प्रेम येचे मनोनी पाठविले आम्हासी. ऐसे मनती शिवदूत तियेवरी शिंपिती अमृत. दिव्य देह केले त्वरित घेऊनी गेले शिवलोका. ऐसे गोकर्ण असे स्थान गौतम सांगे विस्तारून. राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी. ऐकोनी गौतमाचे वचन राजा मनी संतोषोन. पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा जाहला जाना. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले आपण. सिद्ध मने ऐक कथन नामधारका एक चित्ते.
इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमो अध्याय। श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।